तर मित्रांनो आता मी येताना ना मठामधनं या शेअर टॅक्सीने आलो आणि शेअर टॅक्सीची पर पर्सन आहे ना 30 रुपये आहे तिकीट। आता आपण आहे ना महाप्रसाद घेतलेला आहे आणि महाप्रसादामध्ये आपण बघितलं ना डाळ भात आहे, भाजी आहे आणि पण आतमध्ये जाताना ते समोरच पाटी लिहिलेली आहे, स्वामींकरिता आणलेल्या प्रसादाचे पाकिट उघडून गुरुजींकडे द्या। मित्रांनो आता आपण आहे ना कर्जत स्टेशनला उतरलेलो आहे। नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ। आज आहे गुरुवार आणि 1 मे महाराष्ट्र दिन। महाराष्ट्र दिनाच्या तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा। आणि आज आहे माझा जन्मदिवस म्हणजे वाढदिवस। आज रात्रीपासून मित्र मैत्रिणी आणि सगळ्या नातेवाईकांचे वगैरे मेसेजेस चालू झालेत, कॉल चालू झाले शुभेच्छासाठी फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्रामवरनं। आणि त्या सगळ्यांना तर ते व्हिडिओ बघत असतील तर खूप खूप आभार तुम्ही शुभेच्छा दिल्याबद्दल। आणि तुम्हाला माहिती आहे माझ्या आयुष्यामध्ये कोणताही चांगला दिवस असेल, क्षण असेल तर मी जातो स्वामींच्या मठामध्ये। आजही मी स्वामींच्या मठामध्ये जाणार आहे वाढदिवसानिमित्त आणि दर्शन घेणार आहे मनोभावी स्वामींचं। तर कोणत्या मठामध्ये जाणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघावी लागेल। आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो आता पण आहे ना कर्जत स्टेशनला उतरलेलो आहे। आपल्याला काही खोपोली गाडी भेटली ना तर कर्जत गाडी पकडली होती डोंबिवलीवरनं आणि इथून आहे ना आता आपण समोरच्या फ्लायओव्हरवरनं चाललेलो आहे। तर आता मी कुठे जातो आहे आणि कुठे निघालो आहे तर ते व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेलच। तर शेवटपर्यंत आपली व्हिडिओ बघायची आहे। आता आपण स्टेशनवरनं हा पूल क्रॉस करून वेस्ट साईडला आलेलो आहे म्हणजे पश्चिमला। आणि इथून आता आपल्याला सरळ जायचं आहे। जर तुम्ही कर्जतला येत असाल ना तर CSTचा डब्बा पकडायचा आहे आणि तिकडचा हा पहिला ब्रिज आहे CST साईडने, तर तो उतरून वेस्टला तुम्हाला इकडे यायचं आहे। आणि इथून आता आपल्याला सरळ जायचं आहे। समोरच आपल्याला रिक्षा स्टँड दिसेल। जर तुम्ही पळसधरी मठामध्ये येत असाल आणि किती भाडं आहे, किती रेट्स वगैरे आहे सगळं काही आज पूर्ण डिटेल व्हिडिओ होणार आहे। आणि तुम्ही या साईडला उतरला तर बाजूला आपल्याला इकडे असे चहाचे वगैरे नाश्त्याचे आपल्याला शॉप बघायला मिळते, दुकानं वगैरे आहेत। तर मित्रांनो आपल्याला पळसधरीला जायचं असेल ना तर तुम्ही ते उतरला तर इकडे जय अंबे रिक्षा चालक मालक संघटना म्हणून असं तुम्हाला बोर्ड दिसेल। आणि इकडनं जर तुम्ही जात असाल तर डायरेक्ट रिक्षा जाते 200 रुपये। तर मित्रांनो आता मी आहे ना कर्जत स्टेशनवरनं आलो। जर तुम्ही कर्जत स्टेशनवरनं आलात तर तुम्हाला इथे सरळच आहे ना कॉर्नरला श्री स्वामी समर्थ मठ पळसधरी बघायला मिळेल। आणि इथून आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे मठासाठी। तर चला मित्रांनो आता आहे ना मी रिक्षातून उतरलेलो आहे आणि माझ्या पाठीमागे बघू शकता खूप अशी आज गर्दी आहे 1 मे असल्यामुळे। आणि तुम्ही इथून आहे ना सरळ आलात ना तर तुम्हाला हायवेपासून सरळ यायचं आहे आणि आतमध्ये आलात तर इकडे तुम्ही 4 व्हीलर आणि 2 व्हीलर वगैरे ना अशी पार्क करू शकतात। तर आणि समोरच आपण बघतोय श्री क्षेत्र पळसधरी मठ अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मठ आपल्याला इथे बघायला मिळत आहे पुण्यनगरी। तर असा काही आपण गेट बघतोय स्वामींच्या मठाचा। तर इथून आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे, पण आतमध्ये जायच्या अगोदर इकडे बाहेरच आपल्याला चप्पल वगैरे काढायची आहे। त्याच्या आतमध्ये आलात ना तर तुम्हाला असे हार वगैरे तुम्ही घेऊ शकता। इकडे अगरबत्ती वगैरे तुम्हाला हार वगैरे बघायला मिळतील। तसंच असे आपण जपमाळ वगैरे असतात तर त्याही तुम्ही ते घेऊ शकतात। अगरबत्ती वगैरे आहेत, पूजेचं सगळं साहित्य आपल्याला इकडे बघायला मिळेल। त्याच्या समोर आपल्याला स्वामींच्या मूर्त्याही बघायला मिळतात। मठामध्ये जायच्या अगोदर तुम्ही इकडे हातपाय धुवायचे आहे आणि बाजूलाच आहे ना पिण्याच्या पाण्याची सोय पण केलेली आहे। आणि इथे तुम्ही बघाल तर इथे पुढे आलात तर तुम्हाला इकडे ओटीचं सामान वगैरे बघायला मिळेल। तर समोरच आपल्याला ना इथे एक फलक बघायला मिळतो आहे आठवण मठाधिपती दादांची। आणि इकडे आपल्याला दादांची पवित्र समाधी बघायला मिळते। तर समोरच आपण बघू शकतो
त्यांची समाधी इथे आहे. आता आपण आहे ना मठामध्ये आलेलो आहे. समोरच आपल्याला मठाचं प्रवेशद्वार दिसत आहे, पण आपल्याला इथून आता रांग लावायची आहे कारण आज खूप गर्दी आहे भाविकांची. तर इकडनं आता आपण आतमध्ये जाऊया. तर आज गर्दी असल्यामुळे ना आपल्याला असं लाईनीतून जावं लागतं आहे आणि उष्णतेचं प्रमाण जास्त असल्यामुळे तुम्ही मठामध्ये बघाल तर वरती आहे ना फवाऱ्यांची व्यवस्था केलेली आहे. तर थोड्या वेळाने तुम्ही ते बघाल तर बघा फवारे येतात वरती. तर मित्रांनो आता आपण इथून आतमध्ये जाणार आहे, पण आतमध्ये जाताना इथे समोरच पाटी लिहिलेली आहे, स्वामींकरिता आणलेल्या प्रसादाचे पाकिट उघडून गुरुजींकडे द्या. आपले आणलेली प्रसादाचे स्वामींना अर्पण केले जाईल. स्वामींकडील प्रसाद आपल्याला दिले जाईल. म्हणजे जे आपण पाकिट आणतोय ना ते उघडून आपल्याला द्यायचं आहे. म्हणजे तेवढा वेळ वाचेल. आणि समोरच आपल्याला खूप सुंदर अशी स्वामीची मूर्ती बघायला मिळते आहे, तुम्ही बघू शकता. चला मित्रांनो, आता आपण आहे ना मठामध्ये प्रवेश केलेला आहे आणि समोरच आपण इथे बघतो आहे जे मठाधिपती आहेत त्यांचा आपल्याला इकडे फ्रेम बघायला मिळते आहे. मध्ये आपण बघितलं तर इथे आपल्याला ना असा सभा मंडप बघायला मिळतो आहे. तसंच चला आता आपण आहे ना गुरु कक्षामध्ये चाललेलो आहे. मध्ये आपण आलेलो आहे आणि समोरच आपण बघतोय जे मठाधिपती आहेत त्यांची आपल्याला फ्रेम बघायला मिळते आहे. समोरच आपल्याला गणपती बाप्पाच्या मूर्तीचं दर्शन होत आहे. आणि इथून आता आपण आतमध्ये गाभाऱ्यात प्रवेश करतोय. गाभाऱ्यातून बाहेर आलेलो आहे आणि समोरच आपल्याला स्वामींची मूर्ती बघायला मिळते आहे. चला आता आपण आतमध्ये आलेलो आहे स्वामींचं दर्शन घेण्यासाठी. आता आपण आहे ना गाभाऱ्यातून बाहेर आलेलो आणि ते आपण कार्यालयाचे ते बघू शकतो. अभिषेक 151, पादुकांवर चंदन लेपन वगैरे, दीपपूजा 108 दिव्यांची, सहस्त्रदीप पूजा आणि श्री दत्तयाग, अन्नदान सेवा असं सर्व काही तुम्ही स्वेच्छेने करू शकता. तर त्यासाठी तुम्ही इकडे कार्यालयाला भेट देऊ शकतात. तुम्ही बाहेर आला तर महाप्रसाद कक्षाकडे तुम्हाला इथून जायचं आहे आणि समोरच आपल्याला आहे ना टायमिंग बघायला मिळतं आहे. गुरुवार, शनिवार, रविवार आणि पौर्णिमा ह्या 4 दिवसांचा तुम्ही टायमिंग बघू शकतात. महाप्रसादाची वेळ मी महाप्रसाद कक्षाकडे चाललेलो आहे. तुम्ही समोरच बघू शकतात. ते समोरच आपल्याला स्वामींची प्रतिमा वगैरे बघायला मिळते आहे. तर इथून आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे महाप्रसादासाठी. चला आता आपण महाप्रसाद घ्यायला आलेलो आहे. महाप्रसाद घेतलेला आहे आणि महाप्रसादामध्ये आपण बघितलं ना डाळ भात आहे, भाजी आणि पापड आहे. तर या जेवायला.
महाप्रसाद खाऊन झाला तर स्वतःचं जे ताट असतं, ताट आणि पेला, ते स्वतः आपण इकडे धुवायचं आहे आणि त्याच्यामध्ये राहिलेलं शिल्लक अन्न असेल ते डस्टबिनमध्ये टाकायचं आहे आणि ताट धुवून झाल्यावरती समोरच तिकडे सेवेकरी आहेत तर त्यांना ते ताट द्यायचं आहे आणि आपला पेला ताट त्यांना तिकडे देऊन पुढे आपण या सभामंडपातून बाहेर पडायचं आहे. चला आता आपण आहे ना महाप्रसाद घेतला आणि सभामंडपामधून आता आपण बाहेर चाललेलो आहे. तर तुम्ही बघू शकतात आता गर्दी कमी झालेली आहे भक्तांची आणि इथून आता आपल्याला बाहेर जायचं आहे. तर मित्रांनो आता मी येताना ना मठामधनं या शेअर टॅक्सीने आलो आणि शेअर टॅक्सीची पर पर्सन आहे ना 30 रुपये आहे तिकीट प्रत्येकाची. तर तुम्ही पळसधारी मठावरनं येत असाल तर आणि इथून जर तुम्ही जात असाल तरी पण 30 रुपये आहे. पण मी जाताना आहे ना ऑटोने गेलो आणि ऑटोचे 3 जण असू दे 4 जण असू दे कर्जत स्टेशनवरनं 200 रुपये घेतात आणि शेअर टॅक्सी कर्जत स्टेशनवरनं पळसधारी मठ आणि पळसधारी मठ ते कर्जत स्टेशन प्रत्येकी माणसी 30 रुपये घेतात. तर मला तर वाटतं की तुम्ही जर येत असाल तर अशा शेअर टॅक्सी करूनच तुम्ही मठाकडे जाऊ शकतात. चला मित्रांनो आता निघायची वेळ झालेली आहे. आशा करतो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल. आज आपण पळसधारी मठ याला भेट दिली आणि जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कळवा. लवकरच भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.